नर्मदे हर. नर्मदे हर. सुलपाने याडी नर्मदा आश्रम मुलगी या आश्रमात बाबा आपलं स्वागत आहे. हा. बाबा अगोदर आपलं नाव सांगा बरं. महादेव रामचंद्र गवारी, मुक्काम पिंपळोली, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, आळंदी देवाची. बोला बाबा, आपली कितवी परिक्रमा? ही तिसरी परिक्रमा आहे. ह्या परिक्रमेमध्ये खूप आनंद आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादाने 4 पिढ्याचं सोयीरपण आमचं आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम दत्तात्रय खानेकर आणि शिवाजी बबन शेळके ह्यांच्या कृपा आशीर्वादाने बलकवडे आणि सावळे या कुटुंबाच्या आशीर्वादाने आपली परिक्रमा होत आहे. संतोष मात्यारे आणि लहू जमदाडे प्राध्यापक वारकरी शिक्षण संस्थेचे मोठे माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने आणि बाळकृष्ण महाराज कोंडे यांच्या कृपा आशीर्वादाने ही आपली परिक्रमा चाललेली आहे. या परिक्रमेमध्ये खूप मोठा आनंद आहे. बाबा एवढे आपण माऊलीचे नाव घेतोय, मग एखादा अभंग बोलून दाखवा ना मला. म्हणूया का? म्हणा ना. चांगला जेवढे जे तुम्हाला अवगत असेल, जे चांगल्या मनाला चांगलं वाटेल, ते जे चांगल्या रीतीने म्हणू शकणार ते मी म्हणा, फक्त प्रेमाने म्हणा. हा बोला. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, ब्रह्मसोपान तुझाला, भक्त आनंद वरतीला, भक्त आनंद वरतला, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, त्यासी जनी लागे पायी, त्यासी जनी लागे पायी, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. बाबा फार छान. हा. पंढरनाथ पारखी, पंढरनाथ सीताराम पारखी यांच्या कृपा आशीर्वादाने ही परिक्रमा चाललेली आहे. कारण 4 जिल्ह्यामध्ये गेल्या 60 वर्षे आम्ही परमार्थ करत चाललेलो आहे. त्या परमार्थाच्या 4ही जिल्ह्यातल्या वारकरी मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने ही परिक्रमा होत आहे. अजून बाबा, बाबा मला एक सांगा, आपल्या संसारामध्ये किती पोरं बाळ आहेत? आमच्या संसारामध्ये 2 मुलं 2 मुली आहेत आणि
2 नाती आहेत, एक नातू आहे, मुलींना एक मुलगा एक नात आहे आणि एका मुलीला 2 मुलं आहेत. बाकीचे पण नोकरीला आहेत का बाबा? हा, मुलं दोन्ही नोकरीला आहेत. आणि आजी आहे का नाही? आजी गेले आज 11 वर्ष होऊन गेलेले आहे. हो, 11 वर्ष झाली. असं आहे का? मैया चली गई है तर बाबा. MP, मध्य प्रदेश, इंदूर, नंदुरबार, गुजरात, भोपाळ या सगळ्या आश्रमावर आपल्यावर प्रेम करतात. आम्हाला जाऊन देत नाही. बाबा जाऊ नका, आता इकडंच थांबा, इथंच तुम्ही काय नामस्मरण करत बसा, असं प्रेम आम्हाला MP मध्ये सुद्धा, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये सुद्धा सगळ्या परिक्रमेमध्ये आमच्यावर होत असते बघा. अरे वा. आणि जबलपूरचे सीताराम बाबा हे तर जाऊनच देत नाहीत, काठ फोडते. नंदुकेश्वर सोनी हे सुद्धा जाऊन देत नाही. आणि इंडोरी गुगरिया या गावचे हरिजीवन चौकस हे सुद्धा जाऊन देत नाही आम्हाला बघा. अजून बाबा मैयाचे काही अनुभव आलेत का? मैयाचे खूप अनुभव आहेत. एखादा अनुभव सांगा बरं. मैयाचा अनुभव असा आहे, समुद्र पार करताना चिमणीच्या पिल्लाचं रूप घेतलं. 42 माणसं आम्ही मागच्या वर्षी बोटीमध्ये होतो. चिमणीच्या पिल्लाचं रूप घेऊन माझ्या उजव्या खांद्यावर बसले. ह्या तटावरून त्या तटावर 42 माणसाला घेऊन गेली आणि तिथून पुन्हा माघारी फिरले. तर चिमणीचं पिल्लू ना प्रत्यक्ष मैयाच होती बघा. आणि बद्रिका आश्रमला तिथं मुक्काम केला, तर तिथं मैयाने आम्हाला ग्रहणाच्या दिवशी प्रत्यक्ष दर्शन दिलं बघा. असा मैयाचा अनुभव, खूप मोठा अनुभव आहे. ते सांगत बसलो तर 3 दिवस पुरायचे नाही. अरे वा. अजून बाबा या सगळ्या वारकऱ्यांचे, नातेवाईकांचं सगळ्याचं कृपा आशीर्वादाने ही नर्मदा परिक्रमा चाललेली आहे. आता इथं मला या आश्रमात सुलपाणी जाडी नर्मदा आश्रमात मुलगीत, हे मुलगीचा आश्रम आहे, सुलपाणी जाडी नर्मदा आश्रम. हा, या आश्रम मध्ये आमचे जे बाबा आहेत, ओंकार बाबा, ते कशी सेवा करतात? हो, आतूनच प्रेमाने सेवा करतात. माझी तर करतातच, पण अनेक वारकऱ्यांची परिक्रमा करणं, वासींची सेवा आणि करतात. आपले ते भिला सेठ आहेत, या आश्रम चालवणारे भिला सेठ, हे तर रवींद्र भिला ढोले, हे सगळ्यात अति उत्तम आहे बघा. प्रेमाने इतकी अमृतासारखी वाणी त्यांच्या मुखातून आहे बघा. असं आहे का बाबा? हा, आणि तुम्ही जे डॉक्टर साहेब आले, तुम्ही सुद्धा परिक्रमा वासींची इतकी सेवा करताय, खूप सेवा करताय. आचार्याचं स्वयंपाकाचं करणार, त्याचं विचार स्वयंपाक करणार. बाबांचं सांगितलं ना त्या ओंकार बाबाचं काय, ते सुद्धा अति प्रेमाने स्वयंपाक करून जेवण देतात बघा. ओंकार बाबा ना. हा, चला ठीक आहे बाबा, आपण या नर्मदा सुलपाणी जाडी नर्मदा आश्रम मुलगी आश्रमात आलात. आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. परत आपण या आश्रमात सदा असेच येत राहो आणि आम्हाला अशी सेवेची संधी द्यावं, ही आई नर्मदा चरणी प्रार्थना करतो. नर्मदे हर. चतुर्मास करायला या हा. म्हणून तुम्ही